हॅलो स्टुडंट्स. सो फार आतापर्यंत मागच्या 6 व्हिडिओजमध्ये आपण फिजिक्सच्या संबंधित जे बेसिक आहे ते आपण समजून घेतलं. इथून पुढे आपण 11वीच्या फिजिक्सचे एक एक चॅप्टर आपण शिकवणार आहोत. फिजिक्समध्ये एकूण 14 टॉपिक्स. देर आर 14 टॉपिक्स इन द चॅप्टर्स इन द फिजिक्स. Out of these 14 chapters, the first 2 topics, that is units and measurement and mathematical methods, they are common to both physics 1 and physics 2, because measurement is the basis of experiment and we perform the experiment throughout the physics. Therefore this topic is common to 1 and 2. Also the second topic is mathematical methods. आपण माग मॅथमॅटिकल एडमध्ये आपण वेगळे फॉर्म्युलेज बघितले आणि हे वेगळे जे मॅथमॅटिकल फॉर्म्युले आणि दीज फॉर्म्युलेज आर युजफुल फॉर बोथ फिजिक्स 1 and 2. Therefore this second topic, mathematical methods, is also common to 1 and 2. Then from topic number 3 to topic number 8, that next 6 topics, they belongs to physics 1. Now physics 1 is broadly divided into 3 parts. Mechanics, that is study of motion. Thermodynamics, that is the study of heat. And optics, the study of sound. The third topic, motion in a plane. Fourth topic, laws of motion. Fifth topic, gravitation. And the sixth topic, mechanical properties of solids. They belong to mechanics. Then the seventh topic, thermal properties of matter, it belongs to thermodynamics. And the eighth topic, sound, it belongs to optics. We will study each chapter one by one. Now the first topic is units and measurement. बोर्डनं ह्याला किती मार्क्स अलाव केले तर 5 and maximum 7. इफ यू रिकॉल, तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही 10th स्टँडर्डला तुम्हाला युनिट म्हणजे काय माहिती, त्याचप्रमाणे तुम्ही बरेचसे युनिट्स पण यूज केले. माससाठी किलोग्रॅम, पॉवरसाठी वॅट, फोर्ससाठी न्यूटन, व्हेलॉसिटीसाठी मीटर पर सेकंड. तर या टॉपिकमध्ये आपल्याला परत वी हॅव टू स्टडी मोर फिजिकल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. त्याचप्रमाणे 10वीला तुम्ही तुमच्या स्कूल लेवलला एक्सपेरिमेंट केले असतील. ते एक्सपेरिमेंट करत असताना मेजरमेंट कसे घ्यायचे हे तुम्हाला पण बऱ्यापैकी माहिती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला वेगळ्या सिस्टीम्स ऑफ युनिट्स पण माहिती. CGS सिस्टीम, दॅट इज सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड सिस्टीम, MK सिस्टीम अँड SI सिस्टीम. मग आता आपल्या यावर्षी काय बघायचं आहे, हिअर वी हॅव टू स्टडी इन द फर्स्ट चॅप्टर द टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. इन फिजिक्स देर आर लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. So we have to study the types of physical quantity. Then SI system आपल्या डिटेलमध्ये बघायची, which we have already know in the 10th and previous year standard. SI system विषयी तुम्हाला माहिती, त्यावेळी डिटेलमध्ये आपल्याला परत त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे स्कूल लेवल असताना तुम्ही लेंथ, मास आणि टाईम यांचे मेजरमेंट घेतले असतील. पण आता आपल्याला 11वीमध्ये काय पाहायचं आहे, इफ दीज 3 क्वांटिटीज आर very small or very large, then how they are measured, length, mass and time. जर लेंथ, मास आणि टाईम अतिशय स्मॉल असेल किंवा अतिशय लार्ज असेल त्यांचं मॅग्निट्यूड, तर ते कसे मेजर करायचे आपल्याला पाहायचे. देन वी हॅव टू स्टडी द न्यू कन्सेप्ट, दॅट इज डायमेन्शनल ॲनालिसिस. दिस इज टोटली न्यू कन्सेप्ट फॉर यू. देन ॲक्युरेसी अँड प्रिसिजन इन मेजरमेंट, हे पण आपल्याला पाहायचं या ठिकाणी. Then again this is new concept, that is types errors, what is meant by errors, types of error and estimation and combination of error. Error म्हणजे काय, एररचे टाइप्स, प्रकार, आणि एरर कसा एस्टिमेट करायचा आणि ते कसे कंबाईन करायचे. अँड लास्टली सिग्निफिकंट फिगर्स. दिस इज ऑल्सो ए न्यू पार्ट फॉर यू पीपल. नाउ द फर्स्ट article is introduction and revision. Actually first article is only introduction, but I have added here revision also. Now first of all you will see what is meant by physics.
ॲक्च्युली फिजिक्सची अशी प्रिसाईज अशी डेफिनेशन काटेकोर डेफिनेशन अशी करता येत नाही या ठिकाणी. बट ब्रॉडली वी कॅन से दॅट फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर अँड देअर मॅनिफेस्टेशन इन डिफरंट फिनॉमिना. त्या ठिकाणी बघा काय डेफिनेशन आहे. इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स, सायन्सची एक शाखा आहे. अँड इट डील्स कशाविषयी माहिती देते आपला, द स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर. आता बेसिक लॉज म्हणजे काय, तुम्ही न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शिकलात, देन यू ऑल्सो ओहम्स लॉ. दीज आर नॉट द बेसिक लॉज. बेसिक लॉज आर रिलेटेड टू द कॉन्झर्वेशन, लाईक वी नो द कॉन्झर्वेशन ऑफ मास, conservation of energy, conservation of momentum. So these conservation laws are the basic laws. So these, and in physics we try to explain or we try to study the different phenomena. फिजिक्स म्हणजे काही वेगवेगळ्या आपल्या नेचरमध्ये जे काही वेगवेगळ्या घटना घडत असतात, फिजिक्स म्हणण्यापेक्षा नेचरमध्ये जे काही वेगवेगळ्या घटना घडत असतात, फिनॉमिना, त्यांचा आपण अभ्यास करतो असतो बाय युझिंग दिस बेसिक लॉज. सो फिजिक्स इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स म्हणजे माहिती देणे विथ द स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर अँड देअर मॅनिफेस्टेशन म्हणजे प्रगटीकरण करणे इन डिफरंट फिनॉमिना. बेसिक लॉजच्या सहाय्यानं वेगवेगळ्या फिनॉमिनाचा अभ्यास करणे, त्याचं एक्सप्लेनेशन देणं, ते कसे प्रगट होतात त्याच्याविषयी माहिती देणे, हा फिजिक्सचा मुख्य उद्देश आहे. देन द नेक्स्ट पॉईंट इज द फिजिक्स इज ए क्वांटिटेटिव्ह सायन्स. व्हॉट इज बाय क्वांटिटेटिव्ह सायन्स? इन फिजिक्स there are large number of physical quantities and we are interested in finding the relationship between these physical quantities. So तुम्ही ओहम्स लॉ मध्ये बघितलं, the Ohm's law gives the relation between potential difference, electric current and resistance. सा फिजिक्सचा उद्देश ह्याचा असतो की क्वांटिटिव्ह सायन्स म्हणजे काय, इन विच देर आर लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द रिलेशनशिप बिटवीन दीज फिजिकल क्वांटिटीज. किंवा कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये we find the relation between displacement, velocity, acceleration, time. तर असे वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीमध्ये रिलेशन काढणं म्हणजे दॅट इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. अँड टू फाइंड द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, दीज फिजिकल क्वांटिटीज शुड बी मेजर्ड ॲक्युरेटली. म्हणून काय सांगता येईल आपल्याला, मग फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स बेस्ड ऑन मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी, जे आपल्या टॉपिकचं नावाचं म्हणजे मेजरमेंट इज व्हेरी इसेन्शियल इन फिजिक्स टू फाइंड द करेक्ट ऑर ॲक्युरेट रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटी. अँड देअरफॉर द मेजरमेंट ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज विथ ॲक्युरेसी अँड प्रिसिजन is very important. Now next point is, so these 2 points they are about the physics, and the third point is to study the dimension analysis. हा जो वरचा पॉईंट आहे हा इथं पहिला मी तुम्हाला सांगितलं न्यू कन्सेप्ट टू डायमेन्शन ॲनालिसिस. सो टू स्टडी द डायमेन्शनल ॲनालिसिस द रिव्हिजन ऑफ फॉलोइंग फॉर्म्युले इज नेसेसरी. फिजिक्समध्ये आपण जे काही वेगवेगळे डायमेन्शन्सचा अभ्यास करणार आहे त्यासाठी हे खालचे जे फॉर्म्युले जे आतापर्यंत तुम्हाला अभ्यास झाला आहे हे तुम्हाला परत रिव्हाइज करणं आवश्यक आहे. ह्यांची तुम्हाला रिलेशनशिप माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. फर्स्ट इज द मास डेन्सिटी, दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम. वेलॉसिटी, स्पीड, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. लक्षात घ्या, स्पीडची डेफिनेशन असते ॲक्च्युअल डिस्टन्स अपॉन टाईम आणि वेलॉसिटीची असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. परंतु वेलॉसिटी आणि स्पीड दोघांचं युनिट एकच आहे, मीटर पर सेकंड. त्यामुळे त्यांचे डायमेन्शन्स पण सेम येणार, हे नंतर तुम्हाला समजेल. त्यामुळे आपण फक्त एकच दिलं आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. नेक्स्ट इज द ॲक्सेलरेशन, दॅट इज चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाईम. इथे चेंज आपण यूज करत नाही, फक्त वेलॉसिटी अपॉन टाईम. नेक्स्ट दॅट इज फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. Pressure, force upon area, then momentum, mass into velocity. Then next is the work and energy. परत वर्क आणि एनर्जीची युनिट्स काय एकच आहे, जूल. त्यामुळे त्यांचे डायमेन्शन्स पण सेम आहेत, म्हणून दोघांचा आपण एकच फॉर्म्युला लिहिला आहे. ॲक्च्युअली एनर्जी म्हणजे वर्क म्हणजे काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि एनर्जी रेट ऑफ इट, एनर्जी द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क, इट इज द कॅपॅसिटी ऑफ डुईंग वर्क. परंतु दोघांचं युनिट एक असतं, आपण एकच लिहिलं इथं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट इज द पॉवर, that is work upon time, rate of doing work is the power. Then there are few more formulas are kinetic energy 1/2 mv square, mass into speed square. Potential energy mgh, h is the height. Impulse, it is a product of force and time. Centripetal force you have studied in the last standard, mv square upon r, where mass m is the mass of the object, v is its speed
and r is the radius of that circle. Then next is the gravitational constant. Newton's law of gravitation मध्ये तुम्ही परत हे शिकलात, that is force into distance square upon mass into mass. Next, escape velocity we have studied already in 10th standard. It is square root of twice 2gm upon r, where g is this gravitational constant, m and r are the mass and radius of the planet respectively. Weight, you know, mass into acceleration due to gravity. Then specific heat capacity, actually the formula असा असतो, change in heat energy, that is delta Q upon mass into change in temperature. आपल्या इथे चेंजची आवश्यकता नाही, फक्त आपण काय लिहिली तर हीट एनर्जी अपॉन मास इंटू टाइम. चेंज इन हीट एनर्जी आपण लिहिणे, चेंज काही नाही घ्यायची गरज. देन लास्ट वन इज द लॅटेंट हीट एनर्जी अपॉन मास क्यू बाय. याशिवाय इन फिजिक्स देर आर लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज. विशेष करून मी सेकंड याच्यामध्ये फिजिक्समध्ये घ्या, त्या ठिकाणी परत येत पुन्हा मग त्या ठिकाणी पुन्हा इलेक्ट्रिक करंट आलं, रेजिस्टन्स आलं, पुन्हा स्पेसिफिक चार्ज, लार्ज नंबर ऑफ देर आर फिजिकल क्वांटिटीज. परत आपल्या फक्त 11साठी ह्या क्वांटिटी एवढ्या सफिशियंट या ठिकाणी. नाउ वी विल स्टडी द नेक्स्ट आर्टिकल, दॅट इज सो. इथं सांगण्याचं हे सगळे जे फॉर्म्युले दिलेत, हे सगळे फॉर्म्युले तुम्ही नोट करून घ्या आणि लर्न करा. हे तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित येत असतील तर डायमेन्शनल ॲनालिसिस तुम्हाला सोपं जाईल. म्हणून हे मुद्दा मी रिवाईज केलेत. नेक्स्ट आर्टिकल इज फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स. युनिट, you know already what is meant by unit. What is the definition of unit? The reference standard used to measure a physical quantity is called as the unit of that quantity. Now what do you mean by reference standard? Reference म्हणजे संदर्भ आणि स्टँडर्ड म्हणजे आपण काही त्याचं प्रमाण घेत असतो. प्रत्येक फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी आपण काही एक स्टँडर्ड कधी आपण प्रमाण घेत असतो आणि ते जे प्रमाण असतं, ते जे संदर्भ घेतला असतो आपण, त्या प्रमाणाला किंवा त्या रेफरन्सला आपण म्हणतो त्या फिजिकल क्वांटिटीचा आपण युनिट घेत असतो या ठिकाणी, म्हणत असतो या ठिकाणी. जसं आपल्याला लेंथ मोजायचं असेल तर लेंथ मोजण्यासाठी आपण काय काय घेऊ शकतो आपण स्टँडर्ड. एक तर फूट, 1 फूटची आपण समजा जर स्टिक घेतली तर त्याला कम्पेअर करून आपण लेंथ मोजत असतो. समजा आपण म्हणलं की एखाद्या विद्यार्थ्याची हाईट ही 6 फूट आहे किंवा 6 फूट आहे आपण गृहीत. याचा अर्थ काय, आपण जर जे स्टँडर्ड सिलेक्ट केले लेंथ मोजण्यासाठी फूट, त्याच्या 6 टाइम्स त्याची हाईट आहे, हा त्याचा अर्थ असतो. ज्यावेळेस आपण म्हणतो एखाद्या पर्सनचं, एखाद्या व्यक्तीचं मास हे 60 kg, याचा अर्थ काय, मास मोजण्यासाठी आपण एक काही ते स्टँडर्ड सिलेक्ट केलं आहे आणि ते इज कॉल्ड ॲज किलोग्रॅम आणि त्याचं मास त्या स्टँडर्डच्या 60 टाइम्स आहे, 60 पट आहे. म्हणून त्याचं आपण काय म्हणतो, हिज मास इज 60 kg. सो टू मेजर द फिजिकल क्वांटिटी वी सिलेक्ट द रेफरन्स स्टँडर्ड, and with respect to that reference standard we compare or we measure the different physical quantities. So the definition of unity, the reference standard, the sandarbha reference standard used to measure a physical quantity is called as the unit of that quantity. म्हणजे जी क्वांटिटी मोजण्यासाठी तुम्ही रेफरन्स स्टँडर्ड घेतले ते स्टँडर्ड त्या क्वांटिटीचे युनिट असते. तर दॅट शब्द हा परत महत्त्वाचा आहे. परत आपल्याला बघायचे पुन्हा या ठिकाणी वेगवेगळे युनिट्स बघायचे. तर बेस युनिट, दॅट इज फंडामेंटल युनिट्स, देन डेराइव्ड युनिट्स, हे आपण नंतर बघू. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ युनिट. नेक्स्ट पॉईंट इज फंडामेंटल क्वांटिटीज. मी तुम्हाला माहिती सांगितलं, इन फिजिक्स देर आर लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज अँड दीज फिजिकल क्वांटिटीज आर डिवायडेड किंवा दे आर क्लासिफाईड इंटू द 2 पार्ट्स. वन फंडामेंटल क्वांटिटीज अँड अनदर इज द डिराइव्ड क्वांटिटीज. व्हॉट आर फंडामेंटल क्वांटिटीज? फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे अशा फिजिकल क्वांटिटीज की ज्यांचं मेजरमेंट हे दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवर अवलंबून नसतं. म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला दुसरी कोणतीही फिजिकल क्वांटिटी मोजण्याची आवश्यकता नसते. तर अशा ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटीज. देअर मेजरमेंट डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज. सच क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज द फंडामेंटल क्वांटिटीज. In physics there are 7 fundamental quantities. So what is the definition here is the physical quantities which do not depend, it's not underlined, depend on any other physical quantity. कशासाठी? For their measurements
are called as fundamental quantities. So in physics there are 7 fundamental quantities, and the units of these 7 fundamental quantities are called as fundamental units. आता तुम्हाला मला प्रश्न असा पडला असणार आहे, बरं ते आपण नंतर बघू. आपण fundamental units, the units of the fundamental quantities are called as fundamental or basic units. इथं हा जो टेबल आहे, in this table here we have given the 7 fundamental quantities, their SI unit and their symbol used. The 7 fundamental quantities are here length, mass, time, temperature, then electric current, luminous intensity म्हणजे प्रकाशाची तीव्रता, and amount of substance. Their SI units are length SI unit आहे meter, its symbol is meter, small m. Mass, its SI unit is kilogram, symbol is kg. Time, SI unit is second, symbol is S. Temperature, SI unit is Kelvin. Here K is small but symbol is K and it is capital. Electric current, SI unit is ampere, again initial letter is small and its symbol is capital A. Luminous intensity, its SI unit is candela, symbol is CD. And amount of substance is SI unit is mole and symbol is mole. ह्याच्यापैकी ह्या just last 3